सर्वप्रथम आपण लाडकी बहीण या वेबसाईटवर येऊया। या ठिकाणी आल्यावर आपण बघू शकता नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे आणि नवीन पद्धतीनं KYC करायची। घटस्फोटित असो, वडील नसलेले असो, लाडक्या बहिणीसाठी ही नवीन वेबसाईट आहे। या ठिकाणी क्लिक केल्यावर लाभार्थी आधार क्रमांक लाडक्या बहिणीचा टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि खाली मी सहमत आहे यावर क्लिक करायचं। यावर क्लिक केल्यानंतर एक तुमच्या रजिस्टर्ड आधार क्रमांक ज्याला लिंक आहे त्यावर मोबाईलवर OTP येईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। 6 अंकी OTP असतो, बघू शकता आपण। आता आपल्याला OTP आलेला आहे, आपण तो OTP या ठिकाणी टाकून घेऊ। आपण करत आहोत विधवा लाडक्या बहिणीची KYC। या ठिकाणी OTP टाकल्यावर असा प्रश्न येतो, विवाहित अविवाहित। तर आपल्याला विवाहित हा पर्याय निवडायचा आहे। अविवाहित म्हणजे ज्या मुलींचे लग्न झाले नाहीत अशांचं असतं। या ठिकाणी आपल्याला विधवा लाडक्या बहिणीची करायची असल्यामुळे पतीचे निधन झाले या प्रश्नावर क्लिक करायचं आहे। चौकटीवरती आपण क्लिक करूया। पुढील पेज ओपन झाल्यावर जात प्रवर्ग आपल्याला निवडायचा आहे। जो कोणत्या जात प्रवर्गातून आपण येतात तो निवडायचा आहे। आणि आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी 2 प्रश्न आहे की त्याचं उत्तर आपल्याला अतिशय लक्षपूर्वक द्यायचं आहे। तर या ठिकाणी स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसल्यामुळे नाही का पहिला पर्याय आम्ही निवडत आहोत। तसंच दुसऱ्या पर्यायामध्ये कोणीही सरकारी नोकरीचं पेन्शनधारक नाही, त्यामुळे आम्ही दुसरा पर्यायही नाहीच निवडत आहोत। आणि त्यानंतर तिथे चौकट आहे की पतीचं निधन झालेलं आहे तर तो मृत्यू दाखला त्याची सत्यप्रत अंगणवाडी सेविकाकडे 31/12/2025 पर्यंत जमा करायची, म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंतच जमा करायची। तर ती KYC तुमची पूर्ण समजली जाईल। आणि दोन्ही चौकटीवर आपण असं क्लिक केल्यानंतर शेवटी सबमिट या बटनावर आपल्याला टिक करायचं आहे। आणि अशा पद्धतीनं विधवा लाडक्या बहिणीची KYC पूर्ण झालेली आपण बघू शकता। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।